डिवायझर म्हणजे काय, खालचा भाग देणारा भाग. म्हणजे ही a बाय b मध्ये जी आहे ही a जर असेल डिव्हिजन ज्याच्या सोबत आपण डिव्हिजन करायचं ही a असेल तर b काय डिवायझर आहे. जर b अशा अवस्थेत असेल b जे आहे तर इन केस ऑफ a प्लस b किंवा a मायनस b अशा व्हॅल्यू मध्ये असेल त्याला मल्टिप्लाय करायचं a मायनस b जे काय अपोजिट असेल ते. आणि छेदाला आणि अंशाला एकाच संख्येनं जर आपण मल्टिप्लाय केलं तर फरक पडत नाही. माहिती आपल्याला हा नियम माहिती आहे सगळ्यांना. जस्ट टू सॉल्व दिस आणि ह्या फॉर्म्युला मध्ये आणण्यासाठी कुठला आपल्याला छेदाला त्या पद्धतीने मल्टिप्लाय करायचं. फॉर्म्युला सॉल्व करी सॉल्व मेन मोठं काय गणिताचं सोल्युशन करायचं बरोबर आहे. त्याच्यामुळे या फॉर्म्युलाचा डोक्यात ठेवा विचार. आणि कंपाऊंडिंग झाली कुठे इथं कोणासोबत डिवायझर सोबत. सो कंपाऊंडिंग अँड डिव्हिडंड हे कार्यक्रम सुरू झाला. मल्टिप्लाय पण होते डिवाइड पण होते एकाच आकाराने. अकॉर्डिंग टू द फॉर्म्युला जे फॉर्म्युला तुम्हाला पसंत असेल त्या गणितामध्ये जर तुम्हाला सॉल्व करायचं तर कंपाऊंडिंग लो डिव्हिडंड लो अप्लाय करायचं. आता या गणितामध्ये आपल्या काय आहे पहा 15a² - 4b². अंशाकडे बघायचं नाही छेदाकडे बघायचं. ठीक आहे हा तुमचा अंश आहे न्यूमरेटर दिस इज डिनॉमिनेटर. ठीक आहे याला कुठला फॉर्म्युला पसंत करेल a + b a - b समथिंग काहीतरी दिसायला लागेल बरोबर. ही एक व्हॅल्यू आहे a ही एक व्हॅल्यू आहे b प्लस अप्लाय करू हे फॉर्म्युलात बसते फक्त आणि त्याच संख्येनं खाली वर मल्टिप्लाय करायचं. आलं का पहा वरची संख्या काय आपली 15a² + 4b². त्याचा विचार वरच्या संख्येचा नाही करायचा आपल्याला. छेद सॉल्व करायचं पहिल्यांदा डिनॉमिनेटर आपल्याला सॉल्व करायचं आणि ते सॉल्व करण्यासाठी कुठला फॉर्म्युला लागतो. हे जर समजा हे असेल आणि 4b² जर b असेल तो आय विल हॅव टू मल्टिप्लाय विथ 15a² + 4b² है की नाही. आणि या संख्येनं वर न्यूमरेटरला सुद्धा आपल्याला मल्टिप्लाय करायचंय. व्हॉट इज इट 15a² + 4b². नियमाने जर पाहिलं तर आपण काहीच केलं नाही जशाल तसं एवढं येते एवढं कट होतं जागा होतं का नाही. ही व्हॅल्यू जसं तशी राहते पण आपण आपल्या काय केलं कारण आपलं हे सोल्युशन करायचं बरोबर. त्याचं केलं गुणाकार सांगा वरच्या व्हॅल्यू सांगा फक्त 15a² प्लस नेक्स्ट 4b² हां नेक्स्ट मल्टीप्लाय बाय 15a² हां plus 4b² हो गया. नीचे 15a² हां minus 4b² हां हां 15a² plus 4b². ठीक है यहां तक हो गया. अभी करेंगे डायरेक्ट गुणाकार. आपल्याला माहित आहे पॉलिनॉमियल्स मध्ये आपण शिकलो पॉलिनॉमियल्स मल्टिप्लिकेशन वगैरे कसं करायचं काय नाही काय काय पहिल्यांदा काय करायला लागेल 15a² नी त्या अख्ख्या कंस